नमस्कार. आज आपण भारतीय आर्थिक विकासामध्ये औद्योगिकीकरणाची जी काही भूमिका आहे यावर आपण चर्चा करणार आहोत. द रोल ऑफ इंडस्ट्रियलायझेशन इन इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असं आपल्या याच्या विषयाचं नाव आहे. 18व्या शतकामध्ये जी इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती घडून आली आणि त्या औद्योगिक क्रांतीमुळे संपूर्ण जगाची जी काही उत्पादन आणि जी काही वितरण रचना होती ती रचना पूर्णपणे बदलली. या औद्योगिक क्रांतीमुळे जगात अनेक देशांमध्ये उत्पादनाची जी काही पारंपरिक पद्धती आहे ती पारंपरिक पद्धत बदलायला लागली आणि त्या अर्थव्यवस्थेमध्ये आधुनिक उत्पादन पद्धतीचा अवलंब, उपयोग, वापर करण्यात येऊ लागला तो औद्योगिक क्रांतीमुळे. त्यामुळे काय झालं की दिवसेंदिवस औद्योगिक विकासाचं महत्त्व किंवा औद्योगिक विकास हाच देशाच्या आर्थिक विकासामध्ये वाढ घडून आणू शकतो अशा प्रकारचा ठाम विश्वास औद्योगिकीकरणानंतर आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे औद्योगिक विकासाचं जे काही महत्त्व आहे हे औद्योगिक क्रांतीच्या नंतर वेगाने वाढलेलं आपल्याला दिसतं. इंग्लंडमध्ये काय होतं की इंग्लंडमधल्या औद्योगिक विकासासाठी भारतातून जो काही कच्चा माल आहे हा भारतातून कच्चा माल मोठ्या प्रमाणावर पुरवला जाऊ लागला आणि याच कच्च्या मालावर इंग्लंडमधल्या औद्योगिक क्षेत्रामध्ये उत्पादन म्हणजे जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया करून त्या ठिकाणी इंग्लंडमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जो आहे तो वापर वाढल्यामुळं ह्या कच्च्या मालावर प्रक्रिया करणारे कारखाने त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले आणि कच्च्या मालापासून तयार माल मोठ्या प्रमाणावर इंग्लंडमध्ये तयार होऊ लागला. आता हा कच्चा मालापासून पक्का माल इंग्लंडमध्ये तयार करण्यासाठी काही पारंपरिक तंत्रज्ञान वापरलं नव्हतं, कारण मी आधीच म्हणालो होतो की औद्योगिक क्रांती झालेली आहे आणि औद्योगिक क्रांतीमुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर उत्पादन आणि वितरण प्रक्रियेमध्ये व्हायला लागला आणि त्यामुळं काय झालं की इंग्लंडमध्ये तयार झालेला कच्चा माल हा भारतामध्ये यायला लागला किंवा वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊ लागला. त्यामुळे भारतीय हस्तउद्योग जे होते, जे परंपरागत उद्योग होते, त्या उद्योगामध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरलं जात नव्हतं, परंतु इंग्लंडमध्ये मात्र आधुनिक तंत्रज्ञान वापरून त्यापासून तयार माल मार्केटमध्ये येऊ लागला. म्हणजे एकतर हस्तउद्योगापासून तयार म्हणजे हस्तउद्योगामधून येणारा उत्पादन माल आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार होणारा माल, यामुळे जो पारंपरिक हस्तउद्योगमधून तयार होणारं जे काही उत्पादन आहे ते उत्पादन इंग्लंडमधल्या आधुनिक तंत्रज्ञानामधून तयार झालेल्या उत्पादनाला स्पर्धा करू शकलं नव्हतं किंवा स्पर्धा करू शकत नव्हतं. परिणामी काय झालं की इंग्लंडमध्ये ज्या वेगाने औद्योगिक विकास होत गेला त्याच वेगाने भारतीय उद्योगांकडे जर आपण लक्ष दिलं तर भारतीय उद्योगांमधले जे काही हस्तउद्योग जे आहेत किंवा जे काही पारंपरिक उद्योग आहेत त्या पारंपरिक उद्योगांचा ऱ्हास हा वेगाने व्हायला लागला आणि 1818 पर्यंत जवळपास भारतीय हस्तउद्योग हे जवळपास हे बंद पडलेले आपल्याला आढळून येतात. आत्ता जर आपण पाहिलं तर पूर्वीचे जे काही पारंपरिक उद्योग होते ह्या पारंपरिक उद्योगामध्ये ग्रामीण भागातील लोकांना रोजगार मोठ्या प्रमाणावर मिळत जायचा
आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळं ग्रामीण भागामधून तयार होणारा जो काही हस्तउद्योग जे होते त्यामधून तयार होणारा जो काही माल होता, उत्पादन होतं, तर ते पाठीमागं पडायला लागलं. आता आपण पाहतो की मार्केटमध्ये, म्हणजे आमच्या काळामध्ये, म्हणजे आत्ताही जवळपास सांगतील लोक, दळण काढण्यासाठी जे सूप वापरलं जायचं, ते सूप प्रामुख्याने बांबूच्या त्या झाडांपासून बनवलं जायचं. म्हणजे तो हस्तउद्योग होता ग्रामीण भागामध्ये, तो लोकांना रोजगार द्यायचा. परंतु आता काय झालंय, आता आधुनिक तंत्रज्ञानाला आता प्लास्टिकचे सूप आलेले आहेत. म्हणजे आता या प्लास्टिकच्या सुपामुळं तो उद्योग मागे पडला. पर्यायी तो उद्योग आता बंद पडण्याच्याच अवस्थेमध्ये जमा झालेला आहे. कुंभाराने घडवलेली मडके, पूर्वी आम्ही मडक्यांनी पण पाणी भरायचं ग्रामीण भागामध्ये, रांजण वगैरे असायचे मोठमोठे. मग आम्ही त्या मडक्यांच्या माध्यमातून, मोठमोठे मडके असायचे, मग ते विहिरीमधनं आम्ही पाणी आणायचं आणि पाणी आणल्याच्या नंतर मग त्या रांजणामध्ये, म्हणजे मोठं मडक्याचं स्वरूप, जे जाड असायचं, त्याला रांजण असं म्हटलं जातं. आणि त्या रांजणामध्ये आम्ही दिवसभरासाठी लागणारं पाणी आम्ही त्या ठिकाणी साठवून ठेवायचं. आता ते राहिलेलं नाही आहे ना. आता रांजणामध्ये साठवून ठेवण्याची किंवा मातीचे भांडे, मातीपासून तयार केलेला जो रांजण आहे, आता ते प्रामुख्याने आता बनत नाही फारसा. आता त्या ठिकाणी प्लास्टिकच्या टाक्या आलेल्या आहेत. बरं, आता घागरी देखील आता पूर्वीच्या नव्हत्या, घागरी पण त्या कालखंडामध्ये होत्या. आता प्लास्टिकचे घागरी देखील मोठ्या प्रमाणावर आलेले आहे. आता आधुनिक तंत्रज्ञान आलेलं आहे आणि या आधुनिक तंत्रज्ञानामुळे पारंपरिक उद्योगामध्ये तयार होणारा जो काही माल आहे, तर तो माल या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये तयार होणाऱ्या मालाबरोबर त्याची स्पर्धा तो करू शकला नाही. आणि पर्यायी हे औद्योगिक क्रांतीच्या नंतर हस्तउद्योग, पारंपरिक उद्योग मोठ्या प्रमाणावर बंद पडायला सुरुवात झाली. भारतामध्ये 1850च्या दरम्यान जवळपास आधुनिक उद्योगाची स्थापना मोठ्या प्रमाणावर झाली आणि तो बराचसा कालखंड झाला. म्हणजे 1850 ते प्रामुख्याने स्वातंत्र्याच्या जवळपास, म्हणजे जवळपास 1929 30 मध्ये, ज्यावेळेला जगामध्ये जागतिक महामंदी पसरलेली होती आणि त्या काळामध्ये भारतीय उद्योगाने काय केलं, स्वतःच्या उद्योगाची पुनर्रचना करण्याची सुरुवात केली. त्या काळामध्ये भारतीय उद्योगाचं जे काही वर्गीकरण केलं जात होतं, तर ते ग्रामीण भाग आणि शहरी भाग, म्हणजे ग्रामीण भागातील उद्योग आणि शहरी भागातील उद्योग, अशा प्रकारे उद्योगाचं वर्गीकरण केलं जायचं. आता यामध्ये काय होतं की ग्रामीण भागामध्ये पारंपरिक तंत्रज्ञानाचा वापर करून हस्तउद्योग याच्या माध्यमातून हे उत्पादन तयार केलं जायचं आणि शहरी भागामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाने तयार केलेल्या वस्तू ह्या निर्माण व्हायच्या. आता जसं आपण इंग्लंड आणि भारत पाहिलं, तसं आता भारतामध्येच दोन उत्पादन आपण पाहतो, दोन बाजाराचं स्वरूप आपण पाहतो, ग्रामीण आणि शहरी. मग ग्रामीण भागामध्ये हस्तउद्योग आणि शहरी भागामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार होणारं उत्पादन. मग शहरी भागाच्या उत्पादनाला ग्रामीण भागातील उत्पादन जास्त स्पर्धा करू शकलं नाही किंवा तो टिकाव धरू शकलं नाही. आणि परिणामी काय झालं, मग ग्रामीण भागातले जे काही उद्योगधंदे आहेत, ग्रामीण भागातले जे काही हस्त उद्योग आहेत, ते हळूहळू काय व्हायला लागले, बंद पडायला लागले. आणि परिणामी काय व्हायला लागलेलं की ज्या भागामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार होणारे जे काही उद्योग किंवा जे काही व्यवसाय आहेत, मग ते त्याच भागामध्ये आपला पाय रोखून ठेवू लागले. म्हणजे त्या ठिकाणी ते भक्कमपणे उभे राहू लागले. म्हणजे ज्या ठिकाणी काय होतं की परिणामी इंग्रजांनी काय केलं होतं, आपल्या सोयीसाठी, म्हणजे त्यांना आपल्या भारतातून कच्चा माल त्यांना त्यांच्या मायदेशामध्ये नेण्यासाठी, त्यांच्या सोयीसाठी काही महत्त्वाच्या शहरामध्ये त्यांनी उद्योगधंदे सुरू केले होते. आणि आत्ता पाहतो की त्या महत्त्वाच्या शहरांकडे जर आपण लक्ष केलं, मग त्यामध्ये मुंबई असेल, कलकत्ता असेल, असे बरेचसे शहर आहेत. आणि आता औरंगाबाद आहे, पुणे आहे, नागपूर आहे, असे काही भाग आहेत. आता या भागामध्ये उद्योगाचं जे काही केंद्रीकरण आहे, ते केंद्रीकरण मोठ्या प्रमाणावर झालं. त्याच ठिकाणी उद्योग स्थापन झाले. का तर सार्जंट वेबर्स याने उत्पादनाच्या स्थान निश्चितीकरणाचा सिद्धांत मांडलेला होता.
आणि त्यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये असं म्हटलं की उद्योग कोणत्या ठिकाणी स्थापन केले जातात किंवा उद्योग कोणत्याच ठिकाणी स्थापन केले जावेत, तर ज्या ठिकाणी उद्योगाला लागणाऱ्या सगळ्या प्रकारच्या सेवा आणि सुविधा त्या ठिकाणी त्यांना उपलब्ध होतात त्या ठिकाणी उद्योग स्थापन केले जातात. आणि आता त्या ठिकाणी उद्योग स्थापन केलेले आहेत. त्यांना वाहतुकीच्या सोयी आहेत, संदेश वहनाच्या सोयी आहेत, कच्चा माल ताबडतोब त्यांना उपलब्ध होतो, श्रमिकही त्यांना मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतो, बाजारपेठाची सोय देखील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होते. ह्या सगळ्या गोष्टी शहरी भागामधल्या ह्या उद्योगधंद्यांना मिळू लागल्या आणि म्हणून त्या ठिकाणी उद्योगाचं काय झालंय, केंद्रीकरण झालेलं आपल्याला दिसून येतं. परिणामी त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे विकसित झाले आणि ग्रामीण भाग त्या तुलनेने काय झाला, मागास होत गेलेला आपल्याला दिसून येतं. म्हणजे उद्योगाच्या त्या परिसरामध्ये उद्योगाचं केंद्रीकरण झालं आणि त्याला गरज म्हणजे आवश्यकता वाटेल अशा प्रकारे पूरक सुविधांचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये विकास आणि त्याची निर्मिती झाली. आणि त्याचा परिणाम मात्र असा झाला की ग्रामीण भाग जो आहे ह्या शहरी भागाच्या उद्योगाच्या विकासामुळं ग्रामीण भागातले जे काही उद्योगधंदे आहेत, जे काही हस्त उद्योग आहेत त्यांचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत गेला आणि परिणामी ग्रामीण भाग हा अविकसित राहिलेला आहे हे आपल्याला दिसून येतं. आता दुसरी गोष्ट आपण विचारामध्ये घेऊया की स्वातंत्र्य प्राप्तीच्या नंतर औद्योगिक विकासासाठी देशामध्ये मोठ्या प्रमाणातले प्रयत्न करण्यात आलेले आहेत, आहे का नाही. म्हणजे औद्योगिक विकास आणि आर्थिक विकास याचा जवळचा असा संबंध आहे. औद्योगिकरणाचा जसा वेग वाढत जाईल तसा देशाचा आर्थिक विकास देखील वेगाने वाढत जातोय. म्हणजे दोघांमध्ये सहसंबंध आहे. म्हणूनच आपल्याला औद्योगिक विकासाला आपण आर्थिक विकासाचं इंजन असं म्हणतोय की हे इंजन ज्या ज्या भागामध्ये आहे त्या त्या भागातला विकास हा होतो. आणि त्या प्रकारचे प्रयत्न स्वातंत्र्य प्राप्तीच्या नंतर जवळपास 1990 पर्यंत हे मोठ्या प्रमाणात झालेले आपल्याला दिसून येतात. यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणातली किंमतही चुकवावी लागली, मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करावी लागली, उद्योगधंद्याची स्थापना करावी लागली. आता हे सगळं करत असताना सरकारला कर्जही मोठ्या प्रमाणावर काढावी लागली, कारण गुंतवणूक करण्यासाठी लागतं पैसारूपी भांडवल आणि पैसारूपी भांडवल जर आपल्याकडे जर नसेल तर आपल्याला परकीय देशाकडनं कर्ज मोठ्या प्रमाणामध्ये काढावी लागतात आणि ती काढलेली आहेत. मग त्यामध्ये जागतिक बँक असेल, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असेल, या सगळ्या आंतरराष्ट्रीय संस्थांकडून भारताने कर्ज घेतलेली आहेत आणि त्या कर्जाच्या माध्यमातून देशाचा औद्योगिक विकासातून आर्थिक विकास साध्य करण्याचा प्रयत्न हा मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आला. परंतु 1991च्या नंतर ह्या औद्योगिकीकरणामुळं परिणामी अपेक्षित तेवढा आर्थिक विकास औद्योगिकीकरणाच्या माध्यमातून आपल्याला साध्य करता आला नाही. त्याच्यामुळं परकीय चलनाची परतफेड जी आहे किंवा परकीय कर्जांची परतफेड आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये करता आली नाही. म्हणून आपल्याला 1991 मध्ये आपल्याला आपल्या देशाची अर्थव्यवस्था जगाच्या अर्थव्यवस्थेला कनेक्ट करावी लागली आणि त्यासाठी आपल्याला 1991च्या औद्योगिक धोरणाचा आपल्याला स्वीकार करावा लागला. ह्या 1991च्या औद्योगिक धोरणामुळे काय झालं की आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही जगाच्या अर्थव्यवस्थेला कनेक्ट झाली. आपण जागतिक बाजारपेठेमध्ये आपण आलो आणि म्हणून 1991च्या धोरणामुळे आपण LPGचा स्वीकार केला, खाऊजा. आता LPG म्हणजे काय, मी बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना विचारत असतो किंवा LPG म्हणजे काय, मग मुलं सांगतात सर LPG म्हणजे गॅस. पण त्यांना स्पष्टीकरण द्यावं लागतं, ज्यांना म्हणजे त्यांना माहिती आहे त्या पद्धतीने त्याने ते उत्तर दिलेलं असतं, म्हणजे त्यांना तेच माहिती आहे. पण आपल्याला इथे अपेक्षित काय आहे, LPG म्हणजे लिबरलायझेशन, प्रायव्हेटलायझेशन आणि ग्लोबलायझेशन. LPG त्याला मराठीमध्ये आपण खाऊजा असं म्हणतो. आता खाऊजा म्हणजे काय, खाऊन जाणारे कोणते, तर हे धोरणं. आता खाऊन काय जा म्हणजे खाऊजा म्हणजे नेमकं काय, मग खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण यालाच आपण LPG असं म्हणतो. आणि या LPGचा या खाऊजाचा स्वीकार आपल्याला 1991च्या धोरणांच्या माध्यमातून आपल्याला त्याचा स्वीकार करावा लागला आणि औद्योगिक विकासासाठी कसून अशा प्रकारचे प्रयत्न या माध्यमातून आपल्याला करावे लागले.
जसं मी म्हणालो की स्वातंत्र्य प्राप्तीच्या नंतर आपला औद्योगिक विकास करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी सरकारने वेगवेगळ्या प्रकारची व्यूहरचना सरकारने केलेली आहे, आराखडा तयार केला, नियोजन केलेलं आहे. आणि ते नियोजन म्हणजेच काय की पंचवार्षिक योजना. ह्या पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून देशाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न त्या सरकारने त्या कालखंडामध्ये विविध प्रकारची उद्दिष्ट ठेवून तो करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं की पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपल्या पुढे सगळ्यात महत्त्वाचा क्षेत्र होतं ते म्हणजे कृषी. कारण आपण म्हटलं होतं की ॲग्रिकल्चर सेक्टर इज अ बॅकबोन्स ऑफ अवर इंडियन इकॉनॉमी, की आपल्या शेतीचा म्हणजे शेती ही आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा असा कणा आहे. आणि म्हणून शेतीचा विकास जर झाला तर देशाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळू शकते. पण प्रथमतः आपण शेतीवर भर दिला आणि म्हणून पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये शेतीच्या विकासावर आपण भर दिलेला आहे. लागलीच दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण दुसऱ्या गोष्टीला महत्त्व दिलं ते म्हणजे व्यापार आणि उद्योगाला. पण दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण औद्योगिक विकासाला आपण चालना दिली. म्हणजे पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण शेतीला प्राधान्य देऊन शेतीचा विकास करण्याचा आपण प्रयत्न केला. त्या कालखंडामध्ये शेतीचा विकासही आणि शेतीचं उत्पादनही आणि उत्पादकताही मोठ्या प्रमाणामध्ये वाढली. अन्नधान्याचं उत्पादनही चांगल्या प्रकारे वाढलेलं होतं. आणि आता त्याच्यानंतर परत शेतीमध्ये अनेक सुधारणा व्हाव्यात, शेतीमध्ये परत औद्योगिक म्हणजे शेतीमध्ये अजून विकास व्हावा, त्यासाठी आपण शेतीपूरक औद्योगिक विकास किंवा औद्योगिक विकासाला आपण चालना दिली. आणि म्हणून मग दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये म्हणजे 1956 मध्ये आपण एक नवीन औद्योगिक धोरणाची काय केली, आखणी केली, बांधणी केली. आणि त्या 1956च्या धोरणाच्या माध्यमातून आपण देशाच्या औद्योगिक विकासाला आपण चालना दिलेली आहे. 1956 मध्ये धोरण आणलं, 1976 मध्ये आणलं, 1980 मध्ये आणलं, 1991 मध्ये आणलं. हे सगळं कशासाठी केलेलं आहे की औद्योगिक विकासाच्या माध्यमातून देशाचा सर्वांगीण आर्थिक विकास व्हावा, यासाठी काही उद्दिष्ट ही धोरणं आपण समोर आणलेली आहेत. आणि म्हणून या योजनेमध्ये मोठमोठ्या प्रकारचे गुंतवणूक प्रकल्प, औद्योगिक प्रकल्प, उत्पादक प्रकल्प आपण त्या ठिकाणी स्थापन करण्याचा प्रयत्न केला. मोठमोठ्या प्रकारचे कारखाने आपण स्थापन करण्याचा प्रयत्न केला. मग ते लोखंडाचे कारखाने असेल, पोलादाचे कारखाने, मग आपण पाहिलं की रुरकेला, भिलाई, दुर्गापूर या ठिकाणी आपण मोठमोठ्या प्रमाणातले अवजड आणि उद्योगधंद्यांची निर्मिती करणारे कारखाने आपण त्या ठिकाणी स्थापन केलेले आहेत. या योजनेचा जी काही गरज आहे ते तिसऱ्या वर्षापासून मोठ्या प्रमाणात आपल्याला भासू लागली. म्हणून परकीय हुंडावळीची चंचन आपल्याला भासू लागली. आता हे सगळं औद्योगिक विकास करत असताना आपल्याला परकीय भांडवलाची गरज भासू लागली आणि म्हणून मग आपण मोठ्या प्रमाणातले कर्जही आपण घेतलेले आहेत. 1990 पर्यंत खूप मोठ्या प्रमाणातली कर्ज आपल्याला वाढलेली होती. आणि म्हणून असं म्हटलं जातं की आपल्या देशाला 15 दिवस पुरेल एवढीच परकीय गंगाजळी आपल्याकडे शिल्लक होती. मग अशा परिस्थितीमध्ये आपण पुढल्यानंतर आपण काय करायचं, ह्या 15 दिवसाच्या नंतर आपल्या देशाची अर्थव्यवस्था आपल्याला चालवायची आहे, मग आपल्याला काय करावं लागेल. म्हणून देशाच्या राज्यकर्त्याच्या पुढे खूप मोठ्या प्रमाणातला एक प्रश्न उभा होता. मग 15 दिवस पुरेल एवढी गंगाजळ जर 15 दिवसामध्ये संपले तर पुढं काय. पण पुढचं नियोजन करण्यासाठी त्याने काय केलं की WTOच्या ह्याच्यानुसार भारताने काय केलं की 1991च्या धोरणाचा त्याने स्वीकार केला. आणि स्वीकार केल्यामुळं आता आपल्या देशामध्ये तयार होणारं उत्पादन आपल्याला जागतिक बाजारपेठेमध्ये विकता येऊ शकतं आणि त्या माध्यमातून आपल्याला परकीय चलनाची प्राप्ती होऊ शकते. आणि परकीय चलनाची प्राप्ती झाली तर आपण देशांचं जे काही आंतरराष्ट्रीय संस्थेचे जे कर्ज आहे त्या कर्जांची आपण परतफेड करता येऊ शकतो. परंतु महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्या देशामध्ये तयार होणारं जे उत्पादन आहे ते जागतिक बाजारपेठेमध्ये गेलं पाहिजे, त्याला मागणी आली पाहिजे, तेवढं निर्यात आपली झाली पाहिजे आणि तेवढी मागणी तो लोकांची असली पाहिजे, तरच आपल्याला परकीय गंगाजळींची त्या ठिकाणी आपल्याला प्राप्ती होऊ शकते. काय नाही. या पद्धतीने काय झालं की आपल्या देशाचा औद्योगिक विकास आपण सुरू केला. परंतु आता हा देशाचा औद्योगिक विकासाचं चित्र आपण पाहायला ज्यावेळेला जातो तेव्हा आपल्याला असं दिसतं की हा औद्योगिक विकास जो आहे तो सगळ्या भागामध्ये सारख्याच प्रमाणामध्ये झालेला आहे का, नाही झाला. भारतासारख्या ज्या भागामध्ये एकूण क्षेत्र विस्तीर्ण आहे, ज्या भागामध्ये नैसर्गिक साधन सामग्रीची विपुलता आहे,
मनुष्यबळ मोठ्या प्रमाणामध्ये आहे, ज्या भागामध्ये वाहतुकीच्या सोयी मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, ज्या भागामध्ये मार्केट किंवा बाजारपेठा जवळजवळ आहेत, त्याच भागामध्ये औद्योगिक विकास मोठ्या प्रमाणामध्ये झाला आणि बराचसा भाग ह्या औद्योगिक विकासापासून दूर राहिला. म्हणजे समतोल प्रादेशिक विकास जो आहे, हा समतोल प्रादेशिक विकास जर प्राप्त करायचा असेल, मग आपल्याला औद्योगिक विकासाचं हे अंकुर आहे, हे बीज आहे, हे आपल्याला ग्रामीण भागापर्यंत आपल्याला पोहोचवणं गरजेचं आहे. तरच समतोल प्रादेशिक विकास हा त्या ठिकाणी होऊ शकतो. नंतर मग नंतर काय होतं, असमतोल निर्माण होतो विकासाच्या बाबतीमध्ये. मग हा विकासाच्या बाबतीतला असमतोल जर आपल्याला भरून काढायचा असेल, तर ग्रामीण भागापर्यंत औद्योगिक विकासाचं हे लोन पसरलं पाहिजे. त्या ठिकाणी आपण उद्योगाचं त्यासाठी विकेंद्रीकरण आपण केलं पाहिजे. म्हणजे ज्या भागामध्ये उद्योगधंदे नाहीत, त्या भागामध्ये उद्योगधंदे स्थापन करावेत आणि त्या भागामध्ये रोजगाराला संधी द्यावी, स्थानिक उत्पादनाला चालना द्यावी. तेथील स्थानिक उत्पादनाला चालना जर दिली आणि त्या उत्पादनावर आधारित जर उद्योगधंदे जर स्थापन जर केले, तर त्या भागातल्या उत्पादन करणारं जे काही क्षेत्र आहे त्याला चालना मिळू शकते, त्याच्यामध्ये सुधारणा होऊ शकतो आणि पर्यायी त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणातला रोजगार देखील तिथे निर्माण होऊ शकतो. बरं, आता दुसरी गोष्ट आपण पाहतो की भारतामध्ये जो काही औद्योगिक विकास जो आहे तो महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, तामिळनाडू असेल, कर्नाटक असेल किंवा पश्चिम बंगाल असेल, यासारख्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे. परिणामी दुसऱ्या भारताकडे जर आपण पाहिलं की राजस्थान असेल, बिहार असेल, आसाम असेल, ओडिसा असेल किंवा जम्मू काश्मीर असेल, ही राज्य औद्योगिकदृष्ट्या ह्या राज्यांपेक्षा कशी आहेत, थोड्या अंशी प्रमाणामध्ये मागासलेली आहे. मग हा औद्योगिक विकासातला मागासलेपणा जर आपल्याला भरून काढायचा असेल, तर केंद्र आणि राज्य सरकारने मोठ्या प्रमाणातल्या योजना ह्या सरकारने काय केलेल्या आहेत, कार्यान्वित केलेल्या आहेत. मग त्यामध्ये MIDCचे प्रकल्प आहेत, आहे का नाही. मग ज्या ज्या ठिकाणी उद्योग स्थापन होतील त्या ठिकाणी उद्योजकांना म्हणजे विकासकांना उद्योग सुरू केल्यामुळे त्यांना करामध्ये सवलती, कर्जपुरवठा आणि इतर काही पाणी पुरवठा, वीज ह्यांच्या सोयी उपलब्ध, त्याही कमी किमतीमध्ये विद्युत प्रकल्पासह त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याची सोय सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये केलेल्या आहेत. आणि त्यामुळं काय झालं की त्याचा परिणाम असा झाला की अप्रगत क्षेत्रामध्ये देखील उद्योगांच्या विकासासाठी हे राज्य आणि केंद्र सरकारने केलेल्या विविध संस्थांची स्थापना आणि त्या स्थापनेमुळं त्या ग्रामीण भागाच्या विकासालाही देखील आता मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळू लागलेली आहे. त्यामध्ये लघु विकास महामंडळ असेल, लघु सेवा संस्था असेल, प्रादेशिक चाचणी केंद्र असेल, DIC असेल, काय ना जिल्हा उद्योजक केंद्र असेल, MIDC असेल, त्याच्यानंतर महाराष्ट्र लघु उद्योग विकास मंडळ असेल, खादी व ग्राम उद्योग मंडळ असेल, अशा वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून औद्योगिक पत आणि गुंतवणूक महामंडळ असेल, भारताची औद्योगिक विकास बँक, भारतातील औद्योगिक गुंतवणूक बँक, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया ह्यासारख्या मदत करणाऱ्या वित्तीय संस्थां देखील प्रामुख्याने औद्योगिक विकासासाठी देशामध्ये सरकारने स्थापन केले आहेत आणि त्या माध्यमातून औद्योगिक विकास करण्याचा प्रयत्न सरकारने आपल्या त्या कालखंडामध्ये केलेला आहे. आता नेमकं औद्योगिकीकरण म्हणजे नेमकं काय आहे की देशामध्ये औद्योगिकदृष्ट्या विकास करण्याचा प्रयत्न प्रत्येक देश करत असतो. म्हणजे प्रत्येक देशामध्ये औद्योगिक विकासावर भर दिला जातो, औद्योगिक विकासामधून आर्थिक विकास केला जात असतो. मग हे नेमकं औद्योगिकीकरण म्हणजे नेमकं काय आहे, तर औद्योगिकीकरण म्हणजे नेमकं काय, तर औद्योगिकीकरण म्हणजे नवीन उद्योगाच्या स्थापनेच्या द्वारे उत्पादन प्रक्रिया किंवा उत्पादन प्रक्रियेची निर्मिती करणं किंवा नवीन नवीन प्रकारचे उद्योगधंदे स्थापन करणं आणि त्या उद्योगधंद्यामधून नवीन नवीन प्रकारच्या वस्तू आणि सेवांची निर्मिती करणं, यालाच आपण थोडक्यामध्ये काय म्हणतो, औद्योगिकीकरण असं म्हणतो. मग वेगवेगळ्या वस्तू आणि सेवांची निर्मिती करायची आहे, त्या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायचा आहे आणि त्या माध्यमातून त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगांची निर्मिती करून लोकांना रोजगाराचं साधन उपलब्ध करून द्यायचं आहे. ही या सगळ्या प्रक्रियेला आपण काय म्हणतोय, औद्योगिकीकरण असं म्हणतोय. मग हे औद्योगिकीकरण यामध्ये भांडवल मोठ्या प्रमाणामध्ये वापरलं जातं, उत्पादनाची क्षमता त्या उद्योग संस्थेची वाढवली जाते
आणि हे उत्पादनामध्ये वाढ, उत्पादन क्षमता आणि भांडवलाचा वापर करून या सगळ्या गोष्टी केल्या जातात. म्हणून त्याला एकत्रितपणे त्याला औद्योगिकीकरण असं म्हटलं जातं. आता या औद्योगिकीकरणाची भूमिका काय आहे, काय करू शकतं हे औद्योगिकीकरण, कशासाठी करायचं आहे आपल्याला औद्योगिकीकरण, आहे का नाही. मग आपण पाहूया रोल ऑफ इंडस्ट्रियलायझेशन इन इंडिया. भारतामध्ये औद्योगिकीकरणाची जी भूमिका आहे, जो रोल आहे, तो काय करतो. आपण असं लक्षामध्ये घेतलं की भारतासारख्या विकसनशील देशाचं जर विकसित देशाबरोबर जर तुलना जर केली तर आपल्याला लगेच चित्र आपल्या समोर येतं. विकसित देश औद्योगिक विकास मोठ्या प्रमाणामध्ये झाल्यामुळे त्यांचं एकूण राष्ट्रीय उत्पन्न जास्त आहे, त्यांचं दरडोई उत्पन्न जास्त आहे, लोकांच्या राहणीमानाचा दर्जा ही म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स त्यांचा चांगला आहे, ठीक आहे. तिथे वेगवेगळ्या सेवा आणि सुविधा लोकांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेल्या आहेत. आणि दुसरी बाजू आपल्याला लक्षामध्ये येते की विकसनशील देशामध्ये तुलनेने औद्योगिक विकास झालेला नाहीये, त्याच्यामुळे पायाभूत सुविधांचा देखील विकास मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे. पर्यायी त्या भागामध्ये रोजगार निर्मिती होत नाही आणि काय होतं की लोकसंख्या वाढलेली असते, बेकारी, दारिद्र्य, कुपोषण, अनेक सामाजिक आणि आर्थिक समस्या ह्या निर्माण झालेल्या असतात आणि सरकारला ह्या सगळ्या आर्थिक आणि सामाजिक समस्याचं सुधारण्यासाठी किंवा आर्थिक समस्येचं निर्मूलन करण्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करावा लागतो आणि त्यासाठी औद्योगिकीकरणाची आवश्यकता त्या ठिकाणी भासते. जर ह्या सगळ्या समस्या आहेत, कुपोषण असेल, बेकारी असेल, दारिद्र्य असेल, वाढती लोकसंख्या असेल, ह्या सगळ्या समस्येवर जर आपल्याला मात करायची असेल तर आपल्याला औद्योगिकीकरण करावं लागेल. औद्योगिकीकरण म्हणजे एक नवीन दिशा, औद्योगिकीकरण करणं म्हणजे एक सकारात्मक दृष्टिकोन, औद्योगिकीकरण म्हणजे एक वैज्ञानिक दृष्टिकोन, औद्योगिकीकरण म्हणजे भांडवल प्रधान तंत्रज्ञानाचा वापर, आहे का नाही, कल्पक वृत्ती, संशोधक वृत्ती ही या औद्योगिकीकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्या माध्यमातून मग रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर होण्यास मदत होते. दारिद्र्य निर्मूलन यासारखे अनेक गंभीर जे काही प्रश्न आहेत, हे गंभीर प्रश्न सोडवण्यात हे औद्योगिकीकरण भरीव अशा प्रकारची कामगिरी करू शकते आणि म्हणून अनेक आर्थिक आणि सामाजिक समस्यांवर जर आपल्याला मात करायची असेल तर आपल्या देशामध्ये किंवा आपल्यासारख्या अनेक विकसनशील देशामध्ये औद्योगिकीकरण आणि त्या औद्योगिकीकरणाला चालना देणं फार गरजेचं आहे. काय करू शकतं औद्योगिकीकरण, तर औद्योगिकीकरण दारिद्र्य निर्मूलन करू शकतं, आहे का नाही. आणि सध्या तर आपण जर पाहतो की दारिद्र्य निर्मूलन ही म्हणजे दारिद्र्य ही कोणत्याही देशापुढची अतिशय गंभीर अशा प्रकारची समस्या आहे का नाही. हे दारिद्र्य कमी झालं पाहिजे. आपल्या देशामध्ये आपण पाहतो की एकूण लोकसंख्येच्या जवळपास 29 ते 30% लोक दारिद्र्य अवस्थेमध्ये जीवन जगतात. आता हे आपल्याला कमी करायचं आहे. आता दारिद्र्य अवस्थेमध्ये जीवन जगणं म्हणजे नेमकं काय, रोटी, कपडा, राहणं आणि शिक्षण ह्या गोष्टी ज्यांना मिळत नाहीत आणि असे लोक ज्या अवस्थेमध्ये जीवन जगतात ती अवस्था म्हणजे दारिद्र्य. मग ह्या लोकांना त्या दारिद्र्यातून बाहेर काढायचं असेल तर त्यांना रोजगार आपल्याला जर दिला तर त्यांना उत्पन्नाची प्राप्ती होईल आणि उत्पन्नाची प्राप्ती झाली की ह्या 4 गोष्टी त्याला आपोआप पुढे मिळत जातील. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, देशातलं दारिद्र्य निर्मूलन जर करायचं असेल तर आपल्याला औद्योगिकीकरणाशिवाय पर्याय नाही. औद्योगिकीकरण रोजगार निर्मिती करू शकतं, बरं. दारिद्र्य निर्मूलनाच्या नंतर दुसरा मुद्दा आपण घेतो रोजगार निर्मिती. लोकसंख्येचं आकारमान, लोकसंख्या वाढीचा वेग आणि लोकसंख्येचं कृषी क्षेत्रावरचं अवलंबन जर पाहिलं तर लोकसंख्या ही आर्थिक विकासाला भारभूत ठरू शकते. मग ती भार ठरू नये म्हणून यासाठी कृषी क्षेत्रातला जो काही अतिरिक्त रोजगार आहे, जो छुपा बेरोजगार आहे, जर त्याला जर आपण औद्योगिकीकरण जर केलं आणि त्या औद्योगिकीकरणाकडे जर तो श्रमिक जर वळवला तर काय होईल, पर्यायी आणि कार्यक्षम वापर त्याचा होईल आणि भविष्य काळामध्ये त्याला रोजगाराच्या संधी त्याला प्राप्त होईल आणि म्हणून औद्योगिकीकरण करणं फार गरजेचं आहे. औद्योगिकीकरणामधून रोजगार निर्मितीला चालना मिळते. त्याचबरोबर कृषी क्षेत्राचाही विकास होतो. कृषी क्षेत्राला लागणारे जे काही विविध तंत्रज्ञान आहे, जे अवजार आहेत, जी यंत्रसामग्री आहे, ही
कारखान्यामधून तयार होत असते, उद्योग क्षेत्रामधून तयार होत असते. म्हणून उद्योग क्षेत्राला जर चालना जर दिली तर शेती क्षेत्राचा विकास होईल. म्हणून दोन्ही क्षेत्र एकमेकांवर डिपेंड आहेत. कृषी क्षेत्र औद्योगिक विकासावर डिपेंड आहे आणि औद्योगिक क्षेत्र कृषी क्षेत्र, हे दोन्ही परस्परावर अवलंबून आहे आणि ते एकमेकांना परस्पर पूरक देखील आहेत. म्हणून औद्योगिकीकरण होणं फार गरजेचं आहे. समतोल प्रादेशिक विकास साध्य करता येऊ शकतो औद्योगिकीकरणामुळे. मी असं म्हणालो की देशाचा विकास झालेला आहे, पण सगळ्याच भागात झालाय काय? काही भाग विकसित आहेत, काही भाग अविकसित आहेत. काही भागामध्ये औद्योगिकरण मोठ्या प्रमाणात झालं आहे, काही भागामध्ये औद्योगिकरण झालेलं नाही. म्हणून दोन्ही भागामध्ये औद्योगिकरण जर करायचं असेल तर ज्या भागामध्ये उद्योगधंदे स्थापन झाले आहेत तशाच प्रकारचे उद्योगधंदे दुसऱ्या भागामध्ये स्थापन करावेत. बरोबर ना? उद्योग उचलून कुठे नेणं म्हणजे त्या भागातला रोजगार जाणं. ज्या भागामध्ये रोजगार नाही त्या भागामध्ये नवीन प्रकारचे त्या स्थानिक उत्पादनावर आधारित, तिथल्या बाजारपेठेच्या स्वरूपावर आधारित जर आपण उत्पादन त्या भागामध्ये तयार करणारे कारखाने जर स्थापन जर केले तर त्या भागामध्ये उद्योगाचा विस्तार होईल आणि त्याच्या माध्यमातून लोकांना रोजगार देखील प्राप्त होऊ शकतो आणि समतोल प्रादेशिक विकास ही आपल्याला त्या ठिकाणी साध्य करता येऊ शकतं. मग प्रादेशिक विषमता जी आहे ही त्यामुळे आपल्याला कमी करणं शक्य होऊ शकतं. मग देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्याला समतोल औद्योगिक विकास होणं गरजेचं आहे. प्रत्येक राज्यांमध्ये उद्योगधंदे स्थापन झाले पाहिजे. त्या भागातल्या उत्पादनावर आधारित प्रक्रिया करणारे कारखाने त्या भागामध्ये जर स्थापन जर झाले आणि वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे स्थापन, सगळेच उद्योगधंदे एकाच ठिकाणी स्थापन झाले तर काय त्याच भागाचा विकास होईल, अन्य भागाचा विकास होणार नाही. आणि म्हणून मग आपल्याला काय करावं लागेल की समतोल प्रादेशिक विकासासाठी आपल्याला औद्योगिकीकरण प्रत्येक भागामध्ये करणं गरजेचं आहे आणि ते आपण केलं पाहिजे. भांडवल निर्मितीमध्ये वाढ होऊ शकते औद्योगिकीकरणामुळे. पहिली गोष्ट तर आपण जर पाहिलं तर देशातील भांडवल निर्मिती कशावर अवलंबून असते तर बचतीवर अवलंबून असते आणि बचत कशावर अवलंबून असते तर उत्पन्नावर अवलंबून असते आणि उत्पन्न कशावर अवलंबून असतं तर रोजगारावर अवलंबून असतं आणि रोजगार अवलंबून कशावर असतं तर त्या भागामध्ये जर औद्योगिकरण झालं तर हे का त्या ठिकाणी विकासाचे नवीन प्रकल्प प्रयोग ज्या भागामध्ये होतील त्या भागामधल्या लोकांना रोजगार मिळेल आणि त्या भागामधल्या लोकांना रोजगार मिळाला तर मी आता सिक्वेन्स सांगितलं आहे, रोजगार मिळाला तर उत्पन्न मिळेल, उत्पन्न मिळेल तर बचत होईल, बचत मिळेल तर भांडवल निर्मिती होईल आणि याच भांडवल निर्मितीचा उपयोग परत देशाच्या औद्योगिक विकासासाठी गुंतवणुकीसाठी होऊ शकतो. म्हणून देश आर्थिक आणि तांत्रिक दृष्ट्या जर सक्षम आणि स्वयंपूर्ण जर आपल्याला जर करायचं असेल तर आपल्याला औद्योगिकीकरणाशिवाय पर्याय नाही किंवा औद्योगिकीकरण आपल्याला करावं लागेल. आता काही विकसित देशांकडे आपण लक्ष देतो किंवा विकसित देशांकडे जर आपण जर कटाक्ष जर टाकला तर आपल्या लक्षामध्ये येतं की त्या भागाचा औद्योगिक राष्ट्रीय उत्पन्न जास्त वाढलेलं आहे. काय लक्षात आहे म्हणजे काय आपल्याला सांगता येईल त्याचं कारण, तर त्याचं कारण सांगता येतं की औद्योगिक विकास. औद्योगिक विकासामुळे त्या भागातील म्हणजे त्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न कसं आहे जास्त आहे, दरडोई उत्पन्न जास्त आहे, उत्पादन वाढीचा वेग जास्त आहे. त्याच्यामुळे तेथील लोकांचं जे काय राहणीमान आहे त्यांचा जो काय दर्जा आहे हा दर्जामध्ये देखील काय झालं आहे सुधारणा झालेली आहे. मग तशी जर आपल्याला ही जर करायची असेल, आपल्या देशातील लोकांच्या राहणीमानाच्या दर्जामध्ये जर सुधारणा करायची असेल, त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करायची असेल तर आपल्याला औद्योगिकीकरण करावं लागेल. ज्या भागामध्ये उद्योगधंदे नाही आहेत आणि तिथं कोणते उद्योगधंदे स्थापन करता येईल, त्या ठिकाणी कोणता आपल्याला कच्चा माल प्राप्त होईल त्याच्यावर आधारित उद्योगधंदे त्या ठिकाणी स्थापन केले पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला सांगता येतं की औद्योगिकीकरणामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये देखील आपल्याला वाढ करता येते. म्हणजे परकीय चलन जर आपल्याला प्राप्त जर करायचं असेल तर आंतरराष्ट्रीय व्यापार वाढणं आपला गरजेचं. आपली निर्यात मोठ्या प्रमाणावर वाढली आहे आणि ही निर्यात जर मोठ्या प्रमाणावर जर वाढली तर आपल्याला परकीय चलनाची प्राप्ती होणार आहे. पण परकीय चलनाच्या प्राप्तीसाठी आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आपण सहभागी झालो पाहिजे आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सहभागी जर व्हायचं असेल तर आपल्याला औद्योगिक विकास करावा लागेल. कारण औद्योगिकरण हे अत्यंत असं महत्त्वाचा असा घटक आहे की जसं औद्योगिकरण होईल तसे काय होतंय की प्राथमिक वस्तूची जी काही निर्यात आहे ती कमी होऊन औद्योगिक आणि भांडवल प्रधान वस्तूची निर्यात आपली मोठ्या प्रमाणामध्ये वाढायला लागते आहे काय.
जर आपण मोठ्या प्रमाणामध्ये प्राथमिक वस्तूवर जर जास्त म्हणजे कृषी उत्पादनावर जास्तीत जास्त भर जर दिला, तर कदाचित आपण कृषी उत्पादन जर बाहेरच्या देशाला जर पाठवलं तर कदाचित काही देशांना ते आवडणार नाही आपलं उत्पादन, आणि ते उत्पादन नाशवंत आहे. जर ते वेळीच विकल्या गेलं नाही, वेळीच जर त्याला मार्केट जर नाही मिळालं तर तो माल नासू शकतो, नष्ट होऊ शकतो, खराब होऊ शकतो आणि उत्पादन खर्च आपला वाया जाऊ शकतो. म्हणून औद्योगिकीकरण जर आपण जर केलं तर आपण भांडवल प्रधान आणि औद्योगिक प्रधान वस्तूचे उत्पादन आपण निर्मिती करू शकतो आणि ते दुसऱ्या देशाला पाठवू शकतो. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जर आपल्याला वाढ करायची असेल आणि त्या माध्यमातून आपल्याला परकीय चलनाची जर प्राप्ती करायची असेल तर आपल्याला औद्योगिकीकरण करावं लागेल. औद्योगिकीकरणामुळे काय होतं की शेती क्षेत्रावर जे काही जो भार पडलेला आहे तो भारही कमी होईल, शेतीची उत्पादकताही वाढेल आणि औद्योगिकीकरणामुळं काय होतं की रोजगार औद्योगिकीकरणामुळं वाढू शकतो. त्याच्यामुळे शेती क्षेत्रामध्ये जो काही लपलेला जो रोजगार आहे, आपण त्याला छुपा बेरोजगार म्हणतो, तर तो छुपा बेरोजगार काय होतो तर तो औद्योगिक क्षेत्राकडं वळायला लागेल आणि तेथे त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्नाची प्राप्ती होईल, राहणीमानाच्या दर्जामध्ये सुधारणा होईल. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या औद्योगिकीकरणामुळे आपल्याला साध्य करता येईल. म्हणून कोणत्या देशाच्या आर्थिक विकासामध्ये जर वाढ करायची असेल, सर्वांगीण विकासामध्ये वाढ करायची, देशाच्या सर्वांगीण विकासामध्ये वाढ करायची असेल, भारतासारख्या देशाला, सगळ्या देशाला जर आपल्या देशाच्या सर्वांगीण विकासामध्ये जर वाढ करायची असेल तर आपल्याला औद्योगिकीकरणाला चालना द्यावी लागेल. औद्योगिकीकरणाची भूमिका ही फार महत्त्वाची ठरणार आहे. म्हणून आपल्याला औद्योगिकीकरण हे कसं महत्त्वाचं आहे, या औद्योगिकीकरणाची भूमिका किती महत्त्वाची आहे, या औद्योगिकीकरणाचा रोल इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये किती इम्पॉर्टन्स आहे, हे आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येऊ शकतं. ठीक आहे, धन्यवाद.